नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण व्यवस्थापन म्हणजे काय या मुद्द्याचा अभ्यास करणार आहोत. मी S.B. कर्डक, सहाय्यक प्राध्यापक वाणिज्य विभाग, सिन्नर महाविद्यालय. बघा, प्रत्येक व्यवसायाला यशस्वीपणे आणि कार्यक्षमपणे चालवण्यासाठी निर्देशन आणि नियंत्रणाची गरज असते. हे निर्देशन आणि नियंत्रण करण्यासाठी जी काही केंद्रस्थानी यंत्रणा असते त्या यंत्रणेला आपण व्यवस्थापन असं म्हणत असतो. बघा, व्यवसायामध्ये प्रत्येक व्यक्तीला आपल्या मतानुसार कार्य करण्याची जर आपण मुभा दिली तर व्यवसायामध्ये सगळा गोंधळ निर्माण होऊ शकतो. आणि म्हणूनच हे सर्व कार्य सुस्थितीत सुरळीत चालविण्यासाठी आपल्याला व्यवस्थापनाची आवश्यकता असते. बघा, एक उदाहरण म्हणून मानवी शरीरामध्ये जे महत्त्व मेंदूला आहे तेच महत्त्व व्यवसायामध्ये व्यवस्थापनाला आहे. ज्याप्रमाणे शरीराच्या सर्व अवयवांना आदेश देण्याचे कार्य मेंदू करतो, त्याचप्रमाणे व्यवसायातील सर्व घटकांना आदेश देण्याचे, त्यांना कार्यप्रवृत्त करण्याचे कार्य हे व्यवस्थापन करत असते. आणि म्हणूनच मानवी शरीरामध्ये जी भूमिका मेंदूची आहे तीच भूमिका व्यवसायामध्ये व्यवस्थापनाची असते. हे व्यवस्थापन म्हणजे नक्की काय यासाठी आपण काही तज्ज्ञ मंडळींनी घेतलेल्या व्याख्यांचा अभ्यास करू. लॉरेन्स ॲप्ली या तज्ज्ञाने व्यवस्थापनाची एक साधी आणि सरळ अशी व्याख्या केलेली आहे. ती व्याख्या अशी आहे: इतरांकडून काम करून घेऊन आपली उद्दिष्ट पूर्ण करणे म्हणजे व्यवस्थापन होय. बघा, किती साधी आणि सरळ व्याख्या आहे. इतरांकडून काम करून घेऊन आपली उद्दिष्ट पूर्ण करणे म्हणजे उद्दिष्ट कोणाचं आहे? आपलं आहे, परंतु ते करून कोणाकडून घ्यायचं आहे? तर इतरांकडून. म्हणजे आपली उद्दिष्ट दुसऱ्या लोकांकडून पूर्ण करून घेण्याला व्यवस्थापन असं म्हटलं जातं. दुसरी व्याख्या आहे हेनरी फेयल यांनी दिलेली: व्यवसायातील घडामोडींचा अंदाज घेणे, कार्याचे नियोजन व संघटन करणे, सर्व कार्यामध्ये समन्वय साधणे आणि कार्यावर नियंत्रण ठेवणे म्हणजे व्यवस्थापन होय. या व्याख्येनुसार व्यवसायामध्ये जी काही कार्य चालतात त्याचा अंदाज घेणे, त्यांचं संघटन करणं, नियोजन करणं, या कार्यांमध्ये समन्वय साधणं आणि त्या कार्यांवरती नियंत्रण ठेवणं म्हणजे व्यवस्थापन होय. तर F.W. टेलर यांनी केलेली व्याख्या अशी आहे: व्यवस्थापन हे तुम्हास कोणते काम करावयाचे आहे व ते काम अधिक चांगल्या प्रकारे व कमीत कमी खर्चात कसे करता येईल हे जाणून घेण्याची कला आहे. म्हणजे व्यवसायामध्ये जी जी कामं केली जातात ती अधिक चांगल्या प्रकारे आणि कमीत कमी खर्चामध्ये कशी करता येईल याला देखील व्यवस्थापन असं म्हटलं जातं. व्यवस्थापनाच्या इतरही काही तज्ज्ञांनी वेगवेगळ्या व्याख्या दिलेल्या आहेत, परंतु आपण लॉरेन्स ॲप्ली, हेनरी फेयल आणि F.W. टेलर यांनी दिलेल्या व्याख्यांवरून इतरांकडून काम करून घेणे व आपली उद्दिष्ट पूर्ण करणे म्हणजे व्यवस्थापन या व्याख्येनुसार व्यवस्थापनाचा अर्थ समजून घेणार आहोत. व्यवस्थापन म्हणजे नक्की काय किंवा व्यवस्थापनामध्ये काय आहे या बाबीचा अभ्यास करण्यासाठी आपण व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये अभ्यासणार आहोत. व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये, नक्की व्यवस्थापन काय आहे? तर व्यवस्थापनाचं पहिलं वैशिष्ट्य आहे महत्तम नफा मिळविणे हे प्रमुख तत्व. प्रत्येक व्यवसाय हा नफा मिळवण्यासाठीच स्थापन झालेला असतो. ज्या व्यवसायाला नफा मिळत नाही असा व्यवसाय होऊ शकत नाही. आणि या व्यवसायाचं व्यवस्थापन करणं, व्यवस्थापन कशासाठी? तर नफा मिळवण्यासाठी. आणि म्हणूनच नफा मिळवणं हे व्यवस्थापनाचं प्रमुख तत्व आहे असं आपण म्हणू शकतो. व्यवस्थापनाचं दुसरं वैशिष्ट्य आहे व्यवस्थापन कला व शास्त्र दोन्ही आहे. बघा, व्यवस्थापन नक्की कला आहे की शास्त्र आहे असा प्रश्न बऱ्याच वेळा विचारला जातो. तर या ठिकाणी आपण असं बघतोय की व्यवस्थापन हे कला आहे व शास्त्र पण आहे. कला म्हणजे एखादी विशिष्ट गोष्ट उत्कृष्टपणे करण्याची पद्धती, तर शास्त्र म्हणजे
शास्त्रीय पद्धतीनं एखादं काम करणं. आणि म्हणूनच व्यवस्थापनामध्ये जी काही कामे केली जातात ती कौशल्यपूर्ण रीतीने किंवा विशिष्ट पद्धती वापरून केली जातात. आणि म्हणूनच व्यवस्थापन ही कला आणि शास्त्र असं दोन्हीही आहे. व्यवस्थापनाचं तिसरं वैशिष्ट्य आहे, व्यवस्थापन ही एक प्रक्रिया आहे. उद्योगामध्ये अनेक कार्य चालत असतात, जसं नियोजन करणं, समन्वय साधणं, नियंत्रण ठेवणं यासारखी अनेक कार्य व्यवसायामध्ये केली जातात. आणि ही कार्य व्यवस्थापन करत असतं. आणि म्हणूनच त्याला व्यवस्थापन ही एक प्रक्रिया आहे असं म्हटलं जातं. व्यवस्थापनाचं पुढचं वैशिष्ट्य आहे पूर्वनिर्धारित उद्दिष्टे साध्य करणं. व्यवस्थापन कार्याचा प्रमुख उद्देश हा पूर्वनिर्धारित केलेली उद्दिष्ट साध्य करणं हा आहे. त्या दृष्टीनेच व्यवसायातील सर्व प्रकारच्या कार्यांना मार्गदर्शन करण्याचे कार्य व्यवस्थापन करत असते. म्हणूनच पूर्वनिर्धारित उद्दिष्ट हे व्यवस्थापनामधून साध्य केली जात असतात. पाचवं वैशिष्ट्य आहे व्यवस्थापन उत्पादनातील एक घटक आहे. बघा, व्यवसायामध्ये जी काही कामं केली जातात त्याच कामातील हा व्यवस्थापन एक घटक आहे. म्हणजे उत्पादन कार्यामध्ये जर व्यवस्थापन नसेल तर उत्पादन होऊ शकत नाही. व्यक्तींना कार्य करण्यास प्रवृत्त करणारा हा एक घटक आहे. आणि म्हणूनच व्यवस्थापन हा उत्पादनातील एक घटक आहे असं पीटर ड्रकर यांनी म्हटलेलं आहे. व्यवस्थापनाचं सहावं वैशिष्ट्य आहे व्यवस्थापन एक अधिकार पद्धती आहे. बघा, व्यवस्थापनामध्ये वेगवेगळ्या पातळ्या असतात आणि त्या पातळ्यांवरती काम करण्यासाठी वेगवेगळे कर्मचारी किंवा अधिकारी नियुक्त केलेले असतात आणि त्यांची एक अधिकार पद्धती तयार झालेली असतं. जसं व्यवस्थापनाची त्रिस्तरीय रचना आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. उच्चस्तरीय व्यवस्थापन, मध्यमस्तरीय व्यवस्थापन आणि कनिष्ठ स्तरीय व्यवस्थापन अशी रचना असल्यामुळे व्यवस्थापन एक अधिकार पद्धती आहे असं आपण म्हणू. सातवं वैशिष्ट्य आहे व्यवस्थापन एक विद्याशाखा आहे. आता व्यवस्थापन एक विद्याशाखा आहे असं बऱ्याच तज्ज्ञांचं मत आहे आणि ते बरोबरही आहे. कारण व्यवस्थापनामध्ये जे काही ज्ञान संघटित झालेलं आहे त्या ज्ञानाच्या आधारेच आज आपल्याला बऱ्याच उद्योगांसाठी शिक्षण आणि प्रशिक्षण देणारे वर्ग या विद्याशाखेत निर्माण झालेले दिसतात आणि म्हणूनच ती एक विद्याशाखा आहे. 8. व्यवस्थापन एक पेशा आहे. अलीकडे व्यवस्थापन पेशा स्वीकारणाऱ्यांचा खूप मोठा वर्ग निर्माण झालेला आहे आणि ते उदरनिर्वाहाचं एक साधन देखील बनलेलं आहे. या पेशामध्ये जसं वकील, डॉक्टर हे पेशा आहेत त्याचप्रमाणे व्यवस्थापन हा पेशा असणाऱ्यांचा देखील आज एक स्वतंत्र वर्ग निर्माण झालेला आहे. आणि म्हणूनच या विशिष्ट संकल्पनेनुसार या गटाला व्यवस्थापक म्हणून ओळखलं जातं आणि म्हणूनच व्यवस्थापन हा पेशा आहे असं आपण म्हणतो. 9वं वैशिष्ट्य आहे व्यवस्थापन हा व्यवसायाचा प्रेरक घटक आहे. बघा, व्यवस्थापनाच्या व्याख्येमध्ये आपण बघितलं की इतरांकडून काम करून घेणं, परंतु इतरांकडून काम करून घेणं हे इतकं काही सोपं नाही. या इतरांकडून काम करून घेत असताना त्या व्यक्तींना कार्यप्रवृत्त किंवा कार्य प्रेरित करावं लागत असतं आणि त्यांना प्रेरणा देणारा व्यवस्थापन हा एक घटक आहे किंवा व्यवस्थापनाची जबाबदारी आहे की त्यांनी त्या लोकांना मोटिवेट केलं पाहिजे आणि म्हणूनच व्यवस्थापन हा व्यवसायाचा प्रेरक घटक आहे. 10. व्यवस्थापनात निर्णय घेणं गृहीत आहे. व्यवस्थापनाला सगळं काही टाळता येऊ शकतं, परंतु निर्णय घेता येणं हे टाळलं जाऊ शकत नाही. कारण व्यवसायाच्या विविध स्तरावरती, विविध पातळ्यांवरती वेगवेगळे निर्णय व्यवस्थापनाला घ्यावेच लागत असतात. हे निर्णय जोपर्यंत व्यवस्थापनामध्ये घेतले जात नाहीत तोपर्यंत व्यवस्थापन कुठल्याही कामाचं राहत नाही आणि म्हणूनच दरवेळी व्यवस्थापन निर्णय घेण्याचं कार्य करत असतं आणि म्हणूनच व्यवस्थापनात निर्णय घेणं गृहीत आहे असं आपण म्हणतो. 11. व्यवस्थापन गतिमान आहे. आता व्यवस्थापन गतिमान आहे असं मानलं जातं आणि ते स्थिर नाही आहे. का स्थिर नाही आहे? तर बदलत्या व्यवसायानुसार नवनवीन तंत्रे अंमलात आणली जातात. बदलत्या परिस्थितीनुसार
व्यवस्थापनाला देखील बदलावे लागते आणि म्हणूनच व्यवस्थापन हे गतिमान आहे. व्यवस्थापनाचं 12वं वैशिष्ट्य आहे, व्यवस्थापन एक सामूहिक कार्य आहे. आता एकट्या व्यक्तीनं व्यवस्थापन करून लोकांना काम सांगून सर्व कामं होतीलच असं नाही. जोपर्यंत आपण एक टीम आहोत किंवा आपण एक समूह आहोत असं लोकांच्या मनात येत नाही तोपर्यंत ती कामं करत नाही. आणि हे टीम वर्क करण्याचं किंवा लोकांच्या मनामध्ये समूह कार्य निर्माण करण्याचं कार्य व्यवस्थापन करीत असते. आणि म्हणूनच व्यवस्थापन हे एक सामूहिक कार्य आहे असं म्हटलं जातं. व्यवस्थापनाचं पुढचं वैशिष्ट्य आहे व्यवस्थापनाची सार्वत्रिकता. व्यवस्थापनाची तत्वे ही सर्वत्र सारखीच असतात, फक्त व्यवस्थापनाच्या पद्धती वेगळ्या असू शकतात. या ठिकाणी आपण एक उदाहरण घेऊ शकतो की जसं हेनरी फेयल यांनी निर्माण केलेली व्यवस्थापनाची 14 तत्वे याला जगत मान्यता मिळाली आहे. म्हणजे संपूर्ण जगामध्ये ती जशीच्या तशी लागू केली जातात. आणि म्हणूनच व्यवस्थापन ही सार्वत्रिक स्वरूपाची प्रक्रिया आहे. आणि व्यवस्थापनाचं शेवटचं वैशिष्ट्य आहे 14, व्यवस्थापनात नेतृत्व गुण असतो. बघा, व्यवस्थापन करत असताना काय करायचं आहे तर आपल्या हाताखालील व्यक्तींना मार्गदर्शन करायचं आहे, त्यांना मोटिवेट करायचं आहे आणि त्यांच्याकडून काम करून घ्यायचं आहे. आणि नेतृत्व म्हणजे काय तर कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करणं आणि त्यांना कार्यप्रवृत्त करणं म्हणजे नेतृत्व होय. आणि म्हणूनच व्यवस्थापन हे कृतीशील नेतृत्व देण्याचं कार्य करत असतं किंवा व्यवस्थापनामध्ये नेतृत्व गुण असतो असं आपण म्हणतो. यानंतर आपण व्यवस्थापनाची आवश्यकता किंवा महत्त्व या मुद्द्याचा अभ्यास करणार आहोत. बघा, व्यवस्थापनाला नक्की व्यवसायामध्ये महत्त्व का प्राप्त झालं आहे या प्रश्नाची उत्तरं म्हणजे व्यवस्थापनाची आवश्यकता किंवा महत्त्व. तर कोणत्या मुद्द्यांमुळे व्यवस्थापनाला महत्त्व आहे किंवा त्याची आवश्यकता निर्माण झाली आहे या मुद्द्यांचा आपण थोडक्यात अभ्यास करणार आहोत. यातला पहिला मुद्दा असा आहे, औद्योगिक समाजात व्यवस्थापनाची भूमिका. बघा, आत्ताचं हे जग जे आहे ते औद्योगिक आहे आणि ह्या औद्योगिक जगामध्ये वेगवेगळ्या गोष्टी रोजच निर्माण होत असतात किंवा रोजच काही ना काही बदल हे घडत असतात. मग या औद्योगिक समाजामध्ये आपल्या व्यवसायाचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी, इतरांहून भिन्न अस्तित्व तयार करण्यासाठी प्रत्येक व्यवस्थापकाला या व्यवस्थापनाची आवश्यकता आहे. त्याच्याकडे जर योग्य व्यवस्थापन असेल तरच तो या औद्योगिक समाजामध्ये आपली व्यवस्थित भूमिका बजावू शकतो, अन्यथा ती बजावू शकत नाही. आणि म्हणूनच औद्योगिक समाजामध्ये व्यवस्थापन हे महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी आवश्यक आहे असं आपण म्हणतो. दुसरा मुद्दा आहे तांत्रिक व वैज्ञानिक विकास. वर्तमान युग हे तांत्रिक आणि वैज्ञानिक विकासाचं आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये नवनवीन पद्धतीचा वापर केला जातोय. कुशल व्यवस्थापनामुळेच उत्पादनामध्ये वाढ होते किंवा खर्चामध्ये कपात होते. आणि तांत्रिक पद्धती, विपणन, वितरण यासारख्या नवीन नवीन पद्धती या आज व्यवसायामध्ये येऊ घातलेल्या आहेत. आणि म्हणूनच या तांत्रिक आणि वैज्ञानिक विकास करण्यासाठी व्यवसायामध्ये व्यावसायिक व्यवस्थापनाची आवश्यकता आहे किंवा म्हणून त्याला महत्त्व आहे. तिसरा मुद्दा आहे कर्मचारी व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका. आता प्रत्येक व्यवसाय संस्थेमध्ये कर्मचारी ही एक महत्त्वाची संपत्ती आहे किंवा आपण त्याला मानवी संसाधन असं म्हणत असतो. आणि या मानवांमध्ये विभिन्न विचारसरणीचे लोक असू शकतात, त्यांच्या वेगवेगळ्या मनोवृत्ती असू शकतात आणि त्यांच्यामध्ये संघर्ष देखील निर्माण होऊ शकतात. हे संघर्ष टाळण्यासाठी व्यवसायामध्ये व्यवस्थापनाची आवश्यकता आहे किंवा म्हणून त्याला महत्त्व आहे. चौथा मुद्दा आहे तीव्र व कटू स्पर्धेचे नियंत्रण. बघा, औद्योगिक क्रांतीनंतर मोठ्या प्रमाणावरती यंत्राचा वापर होऊन उत्पादन सुरू झाले. उत्पादन सुरू झाल्यामुळे, यंत्राचा वापर सुरू झाल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती स्पर्धा निर्माण झाली. या स्पर्धेचं नियंत्रण करण्यासाठी आपल्या व्यवसाय संस्थेने उत्पादित केलेली वस्तू त्या स्पर्धेत कशी टिकेल व ती कशी टिकवावी यासाठी आपल्याला व्यावसायिक व्यवस्थापनाची आवश्यकता आहे किंवा ती स्पर्धा नष्ट करण्यासाठी आपल्याला व्यवस्थापनाची आवश्यकता आहे. पाचवा मुद्दा आहे उपलब्ध साधनांचा जास्तीत जास्त उपयोग.
बघा, व्यवसायामध्ये दोन प्रकारची साधनं असतात. एक आहे मानवी साधन आणि दुसरं आहे भौतिक साधन. या साधनांचा जास्तीत जास्त किंवा परिणामकारकपणे वापर करण्यासाठी व्यवस्थापनाची आवश्यकता आहे. बघा, आपण अगोदर अभ्यासलं की इतरांकडून काम करून घेणं. आता व्यक्ती लगेचच काम करतील असं होत नाही. मग त्यांचा जास्त उपयोग करण्यासाठी काय आहे, तर व्यवस्थापनाने त्यांना आदेश देण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणूनच उपलब्ध साधनांचा जास्तीत जास्त उपयोग करून घेण्यासाठी व्यवस्थापनाची आवश्यकता आहे किंवा त्याला महत्त्व आहे. 6वा मुद्दा आहे उद्योग व्यवसायाच्या उद्देशाची पूर्तता करण्यासाठी. आता बघा, प्रत्येक व्यवसायाचा प्रमुख उद्देश हा नफा मिळविणे हा असतो किंवा आपल्या व्यवसायाची वाढ करणं हा असतो किंवा आपल्या भौतिक साधनांचा जास्तीत जास्त उपयोग करून भौतिक संपत्ती जास्त मिळवणं हा देखील व्यवसायाचा उद्देश असू शकतो. मग ह्या उद्देशाची पूर्ती करण्यासाठी नफा मिळवणं आवश्यक आहे आणि यासाठी चांगल्या दर्जाचं उत्पादन करणं हे देखील आवश्यक आहे. आणि म्हणूनच या उद्योग व्यवसायामध्ये जे काही उद्देश ठरवलेले आहेत त्यांची पूर्ती करण्यासाठी व्यवस्थापन गरजेचं आहे किंवा म्हणून त्याला महत्त्व आहे. यानंतरचा मुद्दा आहे उत्पादन खर्च कमी करणं. आता व्यवसायामध्ये उत्पादन केलं जातं. उत्पादनासाठी कच्चा माल, यंत्रसामग्री, कर्मचारी यासारखे अनेक खर्चिक गोष्टी लागत असतात. परंतु जर एखाद्या व्यवसाय संस्थेमध्ये उत्पादन खर्च जास्त होत असेल तर त्याच्या नफ्यावरती विपरीत परिणाम होऊ शकतो. आणि हा नफा जर वाढवायचा असेल तर उत्पादन खर्च आपल्याला कमी करावा लागतो. मग उत्पादन खर्च कसा कमी करणार, तर साधन सामग्रीचा जास्तीत जास्त वापर करून घेणं, कर्मचाऱ्यांकडून त्यांना दिलेलं काम करून घेणं, अशा पद्धतीनं उत्पादन खर्च आपल्याला कमी करता येऊ शकतो. आणि याच उत्पादन खर्च कमी करण्यासाठी व्यवसायामध्ये व्यवस्थापनाची आवश्यकता आहे किंवा म्हणून त्याला महत्त्व आहे. 8वं महत्त्वाचा मुद्दा आहे कार्यक्षमतेमध्ये वाढ घडवून आणणे. बघा, प्रत्येक उद्योग व्यवसायामध्ये कार्यक्षमता टिकवण्यासाठी पूर्वानुमान करणं गरजेचं आहे व पूर्वानुमान करण्यासाठी प्रशासन ही यंत्रणा व्यवसायामध्ये असते व प्रशासनाकडून ठरवलेल्या ध्येय धोरणांची अंमलबजावणी ही व्यवस्थापनाकडून होत असते. म्हणजेच काय की इतर लोकांना कार्यक्षमपणे काम करण्यास भाग पाडणारी व्यवस्थापन ही एक यंत्रणा आहे. आणि म्हणूनच व्यवस्थापन हे कार्यक्षमतेमध्ये वाढ घडवून आणण्यासाठी आवश्यक आहे किंवा म्हणून त्याला महत्त्व आहे. 9वा मुद्दा आहे बाजारपेठेचे संशोधन. बघा, आजच्या आधुनिक युगामध्ये बाजारपेठेचं संशोधन हे खूप महत्त्वाची गोष्ट झाली आहे. प्रत्येक व्यवसाय संस्थेमध्ये स्वतःचा संशोधन विभाग असतो आणि त्या विभागानुसार बाजारपेठेचं संशोधन करून आपले ग्राहक कोण आहेत, आपल्याला कोणत्या वस्तू त्यांना विकायच्या आहेत, कोणत्या वस्तूंना किती मागणी आहेत, किती उत्पादकांच्या वस्तू बाजारपेठेमध्ये आहेत, विक्री संबंधी स्पर्धा काय आहे, ग्राहकांच्या आवडीनिवडी काय आहेत, याविषयीचं संशोधन करण्यासाठी देखील व्यवसायामध्ये व्यवस्थापनाची आवश्यकता आहे किंवा म्हणून त्याला महत्त्व आहे. 10वा मुद्दा आहे उत्पादकता वाढविणे. आता उत्पादकता वाढविणे म्हणजे काय, तर उत्पादक घटकांचा पुरेपूर वापर करण्यासाठी व्यावसायिक व्यवस्थापनाची आपल्याला आवश्यकता असल्याची दिसून येत असते. उत्पादनाचे जे मानवी आणि भौतिक घटक आहेत यांचा पुरेपूर जर वापर केला तर उत्पादकता वाढते आणि यांचा पुरेपूर वापर करण्यासाठीच आपल्याला व्यवस्थापनाची आवश्यकता आहे किंवा त्याचं महत्त्व आहे. 11वा मुद्दा असा सांगता येईल की व्यवसायातील अस्थिरता टाळणं किंवा व्यवसायामध्ये ज्या काही समस्या अडचणी निर्माण होतात किंवा जे धोके निर्माण होतात हे धोके कमी करण्यासाठी आपल्याला व्यावसायिक व्यवस्थापनाची आवश्यकता आहे किंवा म्हणून त्याला महत्त्व आहे. आणि शेवटचा मुद्दा असा सांगता येईल की व्यवसायातील गुंतागुंत सोडविणं आणि व्यवसायाचं बदलतं स्वरूप यानुसार कार्य करण्यासाठी व्यवसायामध्ये व्यवस्थापनाची आवश्यकता आहे. बघा, औद्योगिक क्रांतीपूर्वी व्यापार किंवा उद्योग याचा आकार लहान होता, त्यामुळे व्यवस्थापनाची जुनीच पद्धती किंवा परंपरागत पद्धती उपयुक्त ठरत होती. परंतु कित्येकदा त्यामध्ये व्यवस्थापक हा चुका व प्रयोग यानुसार सुधारणा करत होता. परंतु आज अशी परिस्थिती राहिलेली नाही आहे, कारण आजच्या आधुनिक युगामध्ये अशा परिस्थितीमुळे चुका किंवा प्रयोगामधून एखादं कार्य
चुकीचं होण्याची शक्यता आहे. आणि म्हणूनच व्यवसायाचं स्वरूप जसं बदलतंय त्यानुसार त्याच्यामध्ये गुंतागुंत देखील वाढते आहे. आणि हीच गुंतागुंत सोडवण्यासाठी आपल्याला व्यवसायामध्ये व्यवस्थापनाची आवश्यकता आहे. तर विद्यार्थी मित्र हो, आज आपण व्यवस्थापन म्हणजे काय, व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये काय आहेत आणि व्यवस्थापनाचं महत्त्व नक्की का निर्माण झालेलं आहे या मुद्द्यांचा अभ्यास केलेला आहे. तर अशा पद्धतीनं व्यवस्थापन ही इतरांकडून काम करून घेऊन आपली उद्दिष्ट पूर्ण करण्यास लावणारी प्रक्रिया आहे. आणि व्यवसायाच्या प्रत्येक टप्प्यावरती किंवा प्रत्येक घटकावरती व्यवस्थापनाची आवश्यकता आहे असं आपण म्हणू. धन्यवाद.